करण्याची मशागतच झालेली आहे. कारण संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हा भैरोबा मंदिराच्या शेजारी राहून मध्यवर्ती चौकात ह्या जयंतीचा कार्यक्रम होतो आहे आणि तो होत असताना समस्त ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि एवढंच नव्हे तर भैरोबा नाथाच्या मंदिरावरती भगव्यासहित पंचशील आणि निळा ध्वज जेव्हा फडकताना दिसला तेव्हा मीच माझ्या मनाला विचार करायची की तुमच्या मनाच्या विचाराची मशागत करण्याची गरजच नाही, कारण ऑलरेडी तुमचं मन एवढं व्यापक आहे. नाही तर जयंती ही वस्तीपुरती मर्यादित असते. मी पुणे जिल्ह्यात सगळीकडे फिरलो. 84 मोहिसखोर, बारप तिचकरी तुम्हाला माहिती नसेल, पण तिथून वांद्र्यापर्यंत याडं बॉडं वातुंड्यापासून तर खाली घेऊंद गेसऱ्यापर्यंत सगळा तालुका जिल्हा मी फिरलो. पण आयुष्यात मुलखेडसारखी जयंती मला पाहायला मिळाली नाही. मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि भगवंताचरणी प्रार्थना करेल की अशीच गावची गावं विचाराने एकत्रित येऊन आपल्या विकासाचा मार्ग काढो, हीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. सन्माननीय सरपंचजी, तंटामुक्तीचे सन्माननीय अध्यक्षजी, या भीमपुकार मित्रमंडळ संकल्पित संयुक्त जयंती महोत्सवाचे समग्र कार्यकारिणी, उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, नामोल्लेख जर घेतला तर सर्वांचाच घ्यावा लागेल. एखाद्याचं नाव जरी चुकलं तर त्याला वाईट वाटतं की माझं नाव घेतलं नाही. त्यामुळं नामोल्लेख करण्याच्या ऐवजी मी सुरुवात करतो. आता आपण शांतपणे बसताना मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय, संवादात्मक. देशात महत्त्वाचं काय, संविधान की मतदान? बघा, आता भाषणं धोकून जमणार नाही. आता इथे नवीन पिढी बसलेली आहे. हे IPS करते, UPSC करते, MPSC करते, स्पर्धा परीक्षेला उतरलेली. आता पूर्वीचे भाषणं संपलेली आहेत. आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्या आधारावरतीच आपल्याला बाबासाहेब, महात्मा फुले, शिवाजी महाराज, संभाजीराजे, अण्णाभाऊ साठे सांगावं लागतील. तेव्हा मी तुम्हा सर्वांना प्रश्न केला आहे की महत्त्वाचं संविधान की मतदान? बघा, विचार करून बोला बरं. क्या बात आहे. महत्वाचं काय आहे? बिलकुल नाही, मतदान. तुम्ही पहिलं मतदान कधी केलं? बघा, प्रश्न फार सुंदर आहे. तुम्ही भारतीय लोकांनी, तुमच्या पूर्वजांनी, समस्त ग्रामस्थ मंडळी, मुलखेडमध्ये आपला जो आजा पंजा खापरपंजा असेल त्यांनी पहिलं मतदान कधी केलं? स्वतंत्र भारताचे पहिल्या निवडणुकीतलं मतदान 52ला केलं, पण त्या अगोदर कधी केलं? बघा बरं, विचार करून बोला. म्हणून मी म्हटलं की आता भाषणं ठोकायचे दिवस संपले, नवी पिढीशी संवाद साधायचा आहे. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण होता द्विभाषिक राज्याचा? आपल्या पूर्वजांनी पहिलं मतदान 1937 साली केलं. लक्षात घ्या, नवीन मुलांनी ते नोट करून घ्यावं. आपल्या पूर्वजांनी पहिलं मतदान 1937ला केलं.
द्विभाषिक महाराष्ट्र राज्याचा पहिला मुख्यमंत्री, प्रांतिक विधिमंडळाचा पहिला मुख्यमंत्री ग बाळासाहेब खेर. 1937ला विधानसभेतला विरोधी पक्षनेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती झाली? किती? 37. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाला मदत, कारण महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली. पण लक्षात घ्या, ती स्कॉलरशिप कमिटमेंट होती, समझोता होता. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमच्या शिक्षणाला मदत करू, पण जेव्हा तुम्ही उच्च विभूषित होऊन शिकून याल तेव्हा तुम्ही आमच्या बडोदा सरकारमध्ये काम केलं पाहिजे. 3 वेळा बाबासाहेबांना बडोदा सरकारच्या दिवाणनी डिस्टर्ब केलं. तुमची स्कॉलरशिप संपलेली आहे, तुम्ही परदेश सोडून संस्थानात कामाला या. बाबासाहेबांनी दुर्लक्ष केलं आणि शिष्यवृत्ती नसताना देखील ते परदेशात राहिले. आणि 1917ला बाबासाहेब निघून आले. बाबासाहेब ठरलेल्या शब्दाप्रमाणे बडोदा सरकारमध्ये गेले. पण लक्षात घ्या, राज्याच्या राजधानीत गेले, पण राजशिष्टाचार म्हणून आपल्या राज्यात कुणीतरी उच्च अधिकारी येतोय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागताला कुणीही गेलं नाही. महाराजा सयाजीराव गायकवाडांचं बडोदा राजधानी असताना देखील बाबासाहेबांची त्यांच्या दिवाणांनी राहण्याची सोय केली नाही. बडोद्यामध्ये बाबासाहेब दिवसभर हातात पिशवी घेऊन भटकत राहिले की कुठं लॉज मिळतं का, कुठं राहायची सोय होते का. साहेबांची सोय काय झाली नाही. एक पारशाची धर्मशाळा होती, साहेबांनी स्वतःकडं पाहिलं आणि त्या पारशाच्या धर्मशाळेत जाऊन त्यांनी खोली भाड्याने मागितली, लॉजची. त्यांच्याकडं पाहिलं गेलं, त्यांना विचारलं तुमचं नाव काय. मला सांगा, बाबासाहेबांनी त्यावेळेस नाव काय सांगितलं असेल? भीमराव रामजी आंबेडकर सांगितलं का? बाबासाहेबांनी त्या पारशाच्या लॉजमध्ये राहण्याकरता सोराबजी देवल हे पारशाचं नाव घेतलं. कारण भीमराव रामजी आंबेडकर म्हणून जर सांगितलं असतं तर एक धेड म्हणून, महार म्हणून त्यांना तिथं प्रवेश मिळाला नसता. त्यांनी स्वतःचं नाव लपवलं, जात लपवली आणि त्या पारशाच्या धर्मशाळेत राहिले. दिवसभर संस्थांमध्ये गेले, आलेला रिपोर्ट दिला, मास्टर बुकवर सही केली, इनवर्ड कॉपीवरती सही घेतली आणि साहेब संध्याकाळी 7-7:30ला त्या लॉजवर परत आले. तोपर्यंत बडोद्यात सगळी बातमी प्रसिद्ध झालेली होती. कुणीतरी अस्पृश्य माणूस बडोदा सरकार म्हणून उच्च अधिकारी म्हणून आलेला आहे, ही बातमी वाऱ्यासारखी गेली आणि बडोद्यात कुजबूज सुरू झाली. आणि तीच त्या धर्मशाळेच्या परिसरात येऊन धडकली आणि त्या लोकांना कळलं की हा उच्च पदाधिकारी कुठे राहिलेला आहे, तर या धर्मशाळेत राहिलेला आहे. मतदार बंधू भगिनींनो, ज्या मताचा अधिकार मी तुम्हाला मिळाला आहे, तो मताचा अधिकाराचा महत्त्वपूर्ण भाग या परिच्छेदमध्ये. लोकांनी लाट्या काट्या घेतल्या आणि साहेब ज्या लॉजवर उतरलेले होते, हे धेडा बाहेर ये, त्यांचं सामान रस्त्यावरती फेकलं. कपडे बिपडे नाईट गाऊनवरती साहेब बाहेर आले, ते कपडे गोळा केले आणि एका झाडाखाली बसून अक्षरशः रडले की माझ्यासारख्या उच्च विभूषित
माणसाची ही अवस्था अशी आहे तर खेड्यापाड्यात राहणाऱ्या माझ्या गरीब कष्टकरी माणसांची अवस्था काय असेल. आज बडोदा सरकार, गुजरात सरकारने ती जागा ज्या झाडाखाली बसून बाबासाहेब रडले तिला समता भूमी म्हणून नाव देऊन तिथं उद्यान करून त्या झाडाची राखण आजही गुजरातमध्ये केली. आणि शेवटी बाबासाहेब मुंबईला निघून आले. बडोद्याचा त्यांचा संपर्क तुटला. स्वीडनहॅम कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक म्हणून शिकवायला लागले. मुलांना शिकवाय जाणं, स्वतःच्या कुटुंबियाकडे लक्ष देणं. हे मतदार दातांनो, माझ्या भावांनो, समस्त ग्रामस्थ मंडळींनो, इथे बाबासाहेबाचा समाजाशी काही संबंध नाही आहे. विद्यार्थ्यांना शिकवाय जाणं, बसणं, घरी जाणं ही त्रिसूत्री असताना द हिंदू नावाचा एक पेपर तामिळनाडूमधून निघत होता. तो आजही आहे. ते जगातले विद्वान द हिंदू हा पेपर वाचत होते. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि लायब्ररीमध्ये जाऊन पेपर वाचायला बसले. आणि त्या पेपरमध्ये बातमी होती. काय बातमी होती की लवकरच हिंदुस्थान सरकारमध्ये सार्वभौम प्रांतिक विधानसभेच्या निवडणुका घेऊन सर्व समाजाला समान हक्क देण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकार करणार आहे. बाबासाहेबांनी ते वाचलं, शांत राहील. सरकारी नोकर काय करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांचं निधन झालेलं आहे, बाबासाहेबांचं आगमन झालेलं आहे. त्या मधल्या काळामध्ये डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मराठा हे काम करत होते. बरं, गणेश आखाजी गवई, MC राजा या 3 मंडळींनी लॉर्ड मॅटिंगो, साऊथ ब्युरो कमिशन, उच्च मताधिकार समिती याला साक्ष दिली की आम्हाला इलेक्टेड नको तर सिलेक्टेड करा. आता याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? इलेक्टेड आणि सिलेक्टेड. आम्हाला निवडणुकीला उभं राहायचं नाही तर सरकारने आमची नेमणूक करावा. बाबासाहेबांनी ते वाचलं आणि ते अस्वस्थ झालं की निवडणूक की नियुक्ती, तर आपण निवडूनच गेलं पाहिजे, पडलं तरी चालेल. लढत असताना माणसाच्या मनाचं परिवर्तन करून त्याच्या मनातली जातीची जाळमाटं काढून तो आणि मी एकत्रित येऊन इथून या विकासाची दारं खुली करील ही बाबासाहेबांची भावना होती. काय करायचं आता? सरकारच्या विरोधात जाता येत नाही. सरकारला परवानगी मागितली बांधवांनो, आणि जानेवारी 1919 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो लॉर्ड मॅटिंगो उच्च मताधिकार समितीला साक्ष दिली. आणि ती साक्ष होती की भारतातील समग्र लोकांची जातनिहाय गणना करून लोकसंख्येच्या आधारावरती त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावं. तिथं बी गेंदबाजी मेक आहे बघा बाबासाहेबांची. ती देत असताना ते म्हणले जैनांना अधिकार मिळतील, ज्यूंना अधिकार मिळतील, पोर्तुगाजांना अधिकार मिळतील, ख्रिश्चनांना अधिकार मिळतील, स्वर्ण हिंदूंना अधिकार मिळतील. पण स्वर्ण हिंदूंच्या बरोबर अस्पृश्यांची गणना त्यांच्याबरोबर करू नये, तर स्वतंत्रपणे आमची गणना करण्यात येऊन आमच्या लोकसंख्येच्या आधारावरती मताचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. ही बोल 1919ला तुम्हाला मताची किंमत कळली नाही. गावकीच्या भावकीच्या नादात, जातीच्या नादात, तो माझ्या जवळचा आणि तो माझ्या लांबचा. पण तुम्हाला जो मताचा अधिकार
बाबासाहेबांनी चर्चा केली 1919ला, ते या देशाला माहिती देखील नाही, कुणालाच माहिती नाही. साऊथ ब्युरो कमिशन उभं राहिलं आणि तमाम माझ्या मुलखेडमधल्या बांधवांनो, बाबासाहेबांना कळून चुकलं की आता सार्वभौम निवडणुका होणार आहे, आता संघटन करावं लागेल. आणि ते संघटन करत असताना नाशिकचा सत्याग्रह, अमरावतीचा सत्याग्रह, पुण्याच्या पर्वतीचा सत्याग्रह, मुखेडचा सत्याग्रह. मित्रो, हा सन्मान एक अधिकाराचा होता, जात चिड्याचा नव्हता. तर समानतेची वागणूक मिळून आज आम्ही एकत्रित आलो पाहिजे. त्या काळात 30ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह करावा लागला आणि 2017ला भैरोबा मंदिराच्या ग्रामस्थ मुलखेडच्या करांच्या समोर त्याच चौथाऱ्यावरती बसून आमच्या मानव विकासाची चर्चा करतो. ही बाबासाहेब आंबेडकरांची किती दूरदृष्टी होती हे आपण सर्व लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि शेवटी हे सत्याग्रह झाले, संघटन उभं राहिलं. त्याच काळामध्ये देशाचे दुश्मन हे पुस्तक जवळकरांनी लिहिलं. जवळकर आणि लोकमान्य टिळक यांचं भांडण लागलं आणि त्या जवळकरांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिल्यावर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. जे जवळकर आणि मोरे त्यावेळेस ब्राह्मणेतर चळवळीतले हे मातबर मराठा समाजाचे नेते होते. बाबासाहेबांशी त्यांनी संपर्क साधला आणि जवळकरांना निर्दोष मुक्त केलं आणि ही चळवळ समन्वयाच्या टप्प्यावरती साहेबांनी आणून ठेवली. तीच नाशिकचा सत्याग्रह, 27 चौदार-तायाचा सत्याग्रह. चौदार-तायाचा सत्याग्रह तुम्हाला पाया पडून सांगतो, तो महाराजांचा नाही आहे. चौदार तळ्यावर कुणब्याला येऊ देत नव्हते, खोत मंडई मराठ्यांना येऊ देत नव्हते, चांभारांना येऊ देत नव्हते. कोकणामध्ये मातंग नाही, चर्मकार आणि महार आणि इतर ओबीसी मराठा या सगळ्यांना बंदी होती. फक्त विशिष्ट वर्गाच्या लोकांना ते आंदोलन जनसामान्य माणसांचं आंदोलन झालं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये रायबहादूर सिके बोले यांनी विधानसभेत ठराव पास करून घेतलेला होता की सार्वजनिक तळे सर्व समाजाच्या लोकांना खुली करण्यात यावी. त्याच्यावरती ते आंदोलन झालं आणि चौदार-तायाचा सत्याग्रह. मित्रो, 1919 ते सत्याग्रह, 1930 पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स भरली. बाबासाहेब त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. लोकांना काय वाटलं माहिती आहे का? आता आंबेडकर या परिषदेला जाणार आणि आपलं दुखणं मांडत बसणार. आम्हाला देवळात येऊ देत नाही, आम्हाला वरून पाणी वाटत आहे, असंही तसंही 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 बिलकुल नाही. बाबासाहेब पहिल्या राऊंड टेबलला कॉन्फरन्सला गेले, पण त्यांनी स्पष्टपणे ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही आमचा आर्थिक आणि शैक्षणिक विकास करू शकलेला नाही, तुम्हाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. आणि समग्र माणसांच्या चर्चेला सुरुवात झाली. मताचा अधिकार. ब्रिटिश सरकारने काय धोरण ठरवलं होतं माहिती आहे? जो 144 रुपये सरकारी महसूल भरत असेल त्याला मताचा अधिकार. जो इयत्ता 4थीपर्यंत शिकलेला असेल त्याला मताचा अधिकार. आता मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, त्या आपल्या पूर्वजांकडे पाहत्यावेळेस मुलखेडच्या खरंच त्यांची ताकद 144 रुपये महसूल भरण्याची होती का? खरंच ते आता 4थीपर्यंत शिकलेला होते का? बाबासाहेबांनी ठणकून सांगितलं की इथुल्या माणसाला मताचा अधिकार देत असताना
त्याच्या शिक्षणाची आणि आर्थिकतेची आट न लावता तुम्ही या देशात सत्ता भोगली, पण आम्हाला शिकू दिलं नाही. तुम्ही आमचा आर्थिक विकास केलेला नाही. आणि मग कोणत्या बळावर मतदानाचा अधिकार देत असताना 144 रुपये महसूल आणि आत्ता 4थीपर्यंत शिक्षण, तेव्हा शिक्षण आणि आर्थिकतेची आट न घालता प्रत्येक भारतीयाला मताचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. 32ला दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. आपल्या गावगाड्यात फार चालतो ओबीसी राखीव जागा, एससीची जागा, एनटीची जागा, BGNTची जागा, ओपनची जागा. त्यावेळेस बाबासाहेबांनी पॉलिटिकली रिझर्वेशनमध्ये अस्पृश्यांकरता वेगळं मत मांडलं. आपण कधी समजून घेत नाही बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की पॅनल 2 असतील. गावातले तापकीर पाटील आहेत आणि भालेराव बी आहेत. पण जेव्हा आमच्या हिताचा आणि विकासाचा विचार तापकीर पाटील करत असतील तर आमचं मत त्यांना. किती सुंदर मांडणी आहे, पण कधी कोणी समजूनच घेतली नाही. तिला फक्त जातीच्या चष्म्यातून पाहिजे. आमच्या हिताचं संवर्धन ते करतील आणि त्यांच्या हिताचं संवर्धन आम्ही करू, पण आमचा लोकप्रतिनिधी आम्हीच निवडू. कारण आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याला जाण आणि भान असेल. आज राखीव जागेवरचा उमेदवार निवडून जातो, तो पोपटावानी बोलतो, पण प्रस्थापित जेवढं शिकवतात तेवढंच तो बोलतो. ते जेवढं देतील खायला तेवढाच खातोय, खाल्ल्या मिठाला जागतोय आणि एकदा निवडून गेला की परत दुखूनही पाहत नाही. मतदारसंघ तयार झाले, आपल्याला राखीव मतदारसंघ मिळाले. चर्चा कोणती केली मी? मतदानाच्या अधिकाराची चर्चा मी कोणती करतोय? मतदारसंघाची. आणि बांधवांनो, 15 ऑगस्ट 1937ला 36ला बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली. या देशात सार्वभौम प्रांतिक विधानसभेच्या निवडणुका 1936ला झाल्या. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 16 उमेदवार केले आणि 14 लोक निवडून आले. आज आम्ही का निवडून येत नाही हा प्रश्न माझ्या पुढे पडतो. बाबासाहेब गावगाडा नाकारतायत, वाजंत्रीपण नाकारतायत, सरण रचायचं सोडून द्या म्हणतायत, येसकरकीच्या भाकरी मागू नका म्हणतायत, गावातली कामं करू नका म्हणतायत. गाव एका बाजूला आहे, वस्ती एका बाजूला आहे. अशी परिस्थिती असताना बाबासाहेबांनी उमेदवार उभे केले. त्यात ब्राह्मण देखील होते. शामराव परोळेकर ब्राह्मण होते. प्रधानसारखे ओबीसी देखील त्याच्यामधून 14 आमदार निवडून आले. ते 14 आमदार निवडून गेल्यावरती बांधवांनो, पहिला प्रस्ताव बाबासाहेबांनी प्रांतिक विधिमंडळामध्ये काय आणला असेल तर बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. पूर्वी बँका असायच्या, पण ते राजे रजवाडे आणि श्रीमंत लोक चालवत होते. बाबासाहेबांनी सांगितलं की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आणि ते करत असताना काळा पैसा आणि गोरा पैसा याचं मूल्यमापन करून धनिकाकडे किती आणि गरिबाचा विकास का खुंटलेला आहे याचा अभ्यास करून बँका सरकारने ताब्यात घ्यावा. 1937ला बाबासाहेब आंबेडकर बँकाच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करतायत. दुसरी मागणी बाबासाहेबांनी केली की आज ना उद्या भारत देश हा स्वतंत्र होणार आहे, पण या स्वतंत्र भारतातली लोकसंख्या मर्यादित असली पाहिजे. हा देश पर्जन्य आहे, पावसावर अवलंबून आहे. इथला शेतकरी हा पावसावरती जगणारा शेतकरी राहत आहे. दुष्काळ पडला तरी ओर पडून जातोय आणि जास्त पाऊस पडला तरी ओला दुष्काळ म्हणून तो भरडला जातोय. ही जर मांडणी करायची असेल
तर बाबासाहेबांनी सांगितलं की कुटुंब नियोजनाचा कायदा झाला पाहिजे. किती साली? 37. खोत पद्धत कोकणातली धनिक खोत हा गरीब कुणबी मराठा आणि दलितांना छळत होता. त्या खोत पद्धतीच्या विरोधात बाबासाहेबांनी बिल आणलं. महारवतनाच्या विरोधात बाबासाहेबांनी बिल आणलं. आमची मंडळी बी बाबासाहेबांच्या विरोधात, तिकडून खोत विरोधात, इकडनं आम्ही बी विरोधात. की वतन जर गेलं तर आम्ही जगायचं काय आणि खायचं काय? बाबासाहेब बोलले वतनावर जगायचं सोडून द्या, नव्या ताकदीने आज उभं राहू. तेव्हा सांगितलं, तेव्हा ऐकलं, म्हणून आज आमची प्रगती या ठिकाणी झालेली आहे आपल्याला दिसते. आणि या सर्व परिस्थितीतून तिसरा बाबासाहेबांनी सांगितलं की जमिनीचं राष्ट्रीयकरण करा. म्हणजे काय होत? तर सरकारनं शेतकऱ्याला अवजरं बी बियाणे द्यावी, त्याच्या लाईफ इन्शुरन्स फंडामध्ये त्याच्या श्रमाची किंमत ठरवावी, काळ्या बाजारामध्ये धान्य येणार नाही. भाडा बागायतदार म्हणतो 50च पोती झाली, आणि छोटा दारिद्र्य रेषेखालला शेतकरी म्हणतो मला 7च पोती झाली. त्या 7 पोत्यावरती तो घरही चालवतो, बाजारात नेऊन विकतो, स्वतःचं कुटुंब चालवतो, मुलाबाळाचं शिक्षण करतो, आणि वर्षभराची सामुग्री तो जपून ठेवतो. या पद्धतीत बाबासाहेबांनी विश्लेषण केलं. बांधवांनो, मूळ मुद्द्यावर येतो. हे सगळे ठराव बाबासाहेबांचे फेटाळले गेले. मुस्लिम लीग कुटुंब नियोजनाच्या विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात केली, काँग्रेस बाबासाहेबांच्या विरोधात केली, महात्मा गांधी बाबासाहेबांच्या विरोधात केली. पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव मात्र बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले. आणि कुटुंब नियोजनाच्या कायद्याला पाठिंबा कोणी दिला असेल तर तो धोंडो केशव कर्वे यांच्या मुलाने, त्यांच्या सुनबाईंनी दिला. शेवटीच सांगत असताना सांगेल, 1969 साली इंदिरा गांधी नावाचं एक व्यक्तिमत्व या देशात आलं. बाईने भरारी घेतली. बाईने झटक्यात काय केलं असेल? काय केलं माहिती? बँकांचं राष्ट्रीयकरण, कुटुंब नियोजनाचा कायदा. भैरोबाचं देऊळ बी त्यावेळी सोडलं नाही. तांबी लावा पाळणा लांबवा, देवळं बी सोडली नाही, भीती सोडली नाही, ग्रामपंचायत सोडली नाही, ST स्टँड सोडलं नाही. आणि कुटुंब नियोजनाचा कायदा अंमलबजावणी करता मास्तराला शाळेची पोरं वाऱ्यावर सोडायला लावली. कुटुंब नियोजनाच्या कायद्याला लोक धरून आणावं लागली आणि कुटुंब कायदा झाला. कुटुंब नियोजनाचा कायदा बघा, बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावर काँग्रेस फुटले. किती लोकांना माहिती आहे? इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस आहे. निजलंग गप्पा एका बाजूला गेले आणि इंदिरा गांधी एका बाजूला आली. म्हणजे बघा, कुटुंब नियोजनाचा कायदा, बँकाचं राष्ट्रीयकरण, व्यापक स्वरूपाची भूमिका, राष्ट्रीयत्वाची भूमिका या देशामध्ये मांडली गेली. आणि मग बाबासाहेबांनी 37 साली ते करत 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 पुढे आले. बांधवांनो, अनेक प्रश्न, ते प्रश्न करत असताना 42चा लढा उभा राहिला. गांधी म्हटले चले जाओ. बऱ्याच लोकांना साहेबाची भूमिका कळत नाही. महात्मा गांधी बोलले सायमन गो बॅक. बाबासाहेबांनी सायमन कमिशनला साक्ष दिली. लाला लजपत राय वगैरे त्यांचे खून झाले त्या ठिकाणी. त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने त्यांना पाडलं, मारलं. बाबासाहेबांनी साक्ष दिली. बाबासाहेबांना देशद्रोही ठरवलं गेलं. पण बाबासाहेब 1942 साली मजूर मंत्री झाली आणि तुमच्या श्रमाची किंमत ठरली. किती लोकांना माहिती आहे? वेट भिगाराव आणि कामगार इथून वापरला जात होता. बाबासाहेबांनी श्रमाची आणि कामाची वेळ 8 तासाची केली.
त्याच्यापेक्षा जास्त काम केलं तर त्याला ओव्हर टाईम मिळाला पाहिजे, प्रायव्हेट फंड त्याचा तयार केला पाहिजे, रिटायर झाल्यावरती त्याला पैसा मिळाला पाहिजे. महिला जर कामगार असतील तर त्या महिला कामगार जर गरोदर राहिली तर तिला 6 महिन्याची पगारी सुट्टी देखील दिली. एवढं कामगारांच्या हितानं, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या हितातून बाबासाहेबांनी एक विचाराचा डोंगर उभा केला. आणि शेवटी 46 साल मूळ मुद्दा की ब्रिटिश सरकारने तुम्हाला मला विधानसभा, प्रांतिक विधानसभेला आपण निवडून गेलो, बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले, बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते झाले आणि 46 साली सार्वभौम घटना समितीची निवडणूक झाली. अपमानातून सन्मान आहे हो बाबासाहेबांचा. 46ला बाबासाहेबांना मुंबईमधून ठरवून पाडलं. ठरवून वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू यांनी स्पष्टपणे सांगितलं की संसद भवनामध्ये, संविधान भवनामध्ये किडामुंगी येईल पण आंबेडकर येताय कामा नये याची आम्ही दक्षता घेतलेली. भारतीय बांधवांनो, बाबासाहेबाला ठरवून पाडलं आणि बाबासाहेब घटना समितीवरती पडले. अपमानातून सन्मान उभा केलेला आहे. बाबासाहेब या ठिकाणी नामोहरम झाले नाहीत, बाबासाहेब खचले नाहीत, बाबासाहेब धैर्यहीन झाले नाही. पण तुम्हाला सांगतो, संविधान लिहिण्यामध्ये बाबासाहेबांची जी त्यागाची भूमिका आहे ती फार मोठी. आता बाबासाहेब मुंबईमधून पडले, आता पुढं काय? निसर्गाची देण. मी काय म्हणतो नेहमी, निसर्गाची देण. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगचा खासदार मेला आणि त्या खुलना मतदारसंघात पोटनिवडणूक होती. जर तो खासदार मेला नसता तर ती निवडणूक झाली असती का? आणि जर झाली नसती तर बाबासाहेब घटना समितीचे सभासद झाले असते का? का काय? पश्चिम बंगालमधून बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगशी समझोता केला आणि पश्चिम बंगालमधून खुलना मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालच्या विधानसभेतून राज्यसभेवर गेले. संविधान पूर्ण झालं, 3/3. 48ला फाळणी झाली. बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ कुठं गेला? पाकिस्तानमध्ये. आता पुन्हा बाबासाहेबांच्या पुढे धर्मसंकट उभं आहे. तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला की दोन्ही सभागृहाचे सभासद नसल्यामुळं राज्यसभेतही नाही, लोकसभेमध्ये नाही, त्यांना घटना समितीवरती जाता येत नाही. आता मात्र देशाला आणि काँग्रेसला आणि सर्व पक्षीयांना बाबासाहेबाच्या कर्तृत्वाची, बुद्धिमत्तेची, चाणक्यतेची जाणीव झालेली होती की यांच्याशिवाय आता पर्याय नाही. संविधान जर पूर्णत्वात न्यायचं असेल तर माझ्या देशवासी बांधवांनो, त्यावेळेस मुंबईचा राजा कोण होता माहिती आहे का? आपल्याला नाही माहिती. सखा पाटील काँग्रेसचे नेते होते. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्टपणे सांगितलं सखा पाटलांना की डॉक्टर आंबेडकरांना महाराष्ट्राच्या विधानसभेमधून राज्यसभेवरती पाठवावं लागेल. जयकर नावाचे एक खासदार होते आपले, महाराष्ट्राच्या विधानसभेतून राज्यसभेला गेलेला. त्यांनी तो राजीनामा दिला आणि बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवरती गेले आणि त्यांची 2 भाषणं, 26 जानेवारी 1949 आणि 26 जानेवारी 1950. बाबासाहेब, मला विचारपूर्वक तुम्ही सांगा, 3 वेळा या देशाचं संविधान लिहिताना
एवढा त्रास जर साहेबांना झाला असेल, त्यांची मानसिकतेला माझा सॅल्यूट आहे. 3 वेळा डिस्टर्ब हो. एखादं पत्र तहसीलदार कचेरीत द्यायचं झालं, थोडं विसरलं तरी आपल्याला गोंधळ होतो. पण एवढ्या मोठ्या देशाचं संविधान लिहायचं किती मोठी बाब. आणि म्हणून मित्रो, सार्वभौम निवडणुका या साहेब, तुमच्याशी मी चर्चा केली. मताचा अधिकार मिळाला. ज्या दिवशी तुम्हाला मताची किंमत कळेल, त्या दिवशी या देशाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला आत्मविश्वास. पण ते मत जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, कुळीच्या, नात्याच्या, भावकीच्या विचारात न अडकता योग्य माणसाची निवड करून जर आपण वाटचाल केली तर संविधानाची अंमलबजावणी नीट. पण आपला नातेवाईक किती नालायक असला तरी त्यालाच बसवायचं गादीवर. अहो, पर्यायच नाही, करायचं काय. संभाजीराव काकडे माझे चांगले मार्गदर्शक मित्र होते. मी त्यांच्याशी बोलत असताना लाला म्हणायचे, अरे वसंता बुद्धीला पटत नाही रे, पण काय करायचं, त्यांच्याशिवाय तुम्ही पर्याय बी देत नाही, तेव्हा त्यांच्याच पारड्यात आम्हाला टाकावं लागतंय. म्हणजे योग्य माणसाची निवड करण्याची देखील गरज आहे. आणि म्हणून या जयंतीच्या रूपानं हा इतिहास झाला. वर्तमान काळात काय, बेकारीच्या प्रश्नावर कोण बोलतंय का? बेरोजगारीच्या प्रश्नावरती कोणी बोलतंय का? खेड्यापाड्यामध्ये MIDC आली, त्या MIDCमध्ये जी गावं गेली, त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचा कोणी तरुण मुलगा त्या तिथं कामाला आहे का? आज मुलांना ॲडमिशनचा प्रश्न आहे. आता ही परिस्थिती आहे की लग्न ठरवताना नवरदेवाचा बाप नवरीच्या बापाला म्हणून नातू झाला ना तर त्याच्या ॲडमिशनचे 2 लाख रुपये पहिले बाजूला काढून ठेवा, मग सुपारी फोडा. बघा तू, ही परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीला सामोरं जाऊन शेवटचा समारोप मी करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. 1951ला बाबासाहेब आंबेडकरांना बनारसच्या हिंदू विद्यापीठाने भाषणाला बोलवलं. बाबासाहेब बनारसच्या विश्व हिंदू पीठामध्ये व्याख्यानाला गेले. 2 बाजू होत्या. एक विरोधही करत होते, एक निषेधही करत होते. काही मंडळी समर्थन करत होती, पाठिंबा देत होती. आणि अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बनारसच्या हिंदू विद्यापीठामध्ये जेव्हा गेले, तेव्हा पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्या घेऊन गेलेले होते. बांधवांनो, बाबासाहेब विद्यापीठाच्या सभागृहात उभे राहिले. पहिलेच वाक्य त्यांनी केलं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. सगळ्या सभागृहाने प्रचंड टाळ्या वाजवल्या की एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस पण आपल्याला मित्र आणि मैत्रिणी म्हणतो, यांच्या विचाराची धार काय. आणि ती करत असताना प्राध्यापक होते, कुलगुरू होते, कर्मचारी वर्ग होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सुरुवातीला जो मी प्रश्न केला, तोच प्रश्न बाबासाहेबांनी 1951ला बनारसच्या हिंदू विद्यापीठामध्ये उभा केला. बाबासाहेब त्या प्रश्नामध्ये म्हणतायत, तोच प्रश्न माझा नाही, साहेबांचा, समस्त ग्रामस्थ मंडळी मुलखेडकरांपुढं आणि या पंचक्रोशीतल्या जनतेपुढं आणि या मतदार राजाच्या पुढं तोच प्रश्न मी टाकतोय. माझं स्वतःचं काही नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या विद्यार्थ्यांना म्हणाले, आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलेलो आहोत. परकीयांची सत्ता गेलेली आहे, स्वकीयांची सत्ता आलेली आहे. याच्यामध्ये आज आपण मध्यावरती उभे आहोत. साहेब म्हणतात, आज आपण मध्यावरती उभे आहोत. यातला एक रस्ता सार्वभौम संसदीय लोकशाहीच्या संसद भवनाकडे जातो
आणि यातला एक रस्ता धर्मांध जातीचं राजकारण करणारा जातो. या दोन वाटा आहेत. एका हातात संविधान आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वर्णव्यवस्थावादी मनुस्मृती आहे. आपण कशाचा स्वीकार कराल? 2027ला 17ला आता आपण हा प्रश्न उपस्थित करू. यापैकी आपण काय स्वीकारणार आहात? स्पष्टपणे सांगितलं की मध्यावरती जात असताना ही धर्मांधतेच्या धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाची वाटचाल आहे, दुसरी धर्मांधतेची आहे. एक मनुस्मृती आहे आणि दुसरं संविधान आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, देश बांधवांनी मी तुम्हाला विनंती करेल की यापैकी सार्वभौम संसदीय धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करून जो संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या आधारावरती सर्व जाती जमातीला न्याय देऊन समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय याची मांडणी केलेली आहे. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य सगळं दिलेलं आहे. आणि त्या आधारावरती जर वाटचाल केली तर देश प्रगतिशील झाल्याशिवाय राहणार नाही. पण धर्मांधतेचं राजकारण करून युतुल्या जात व्यवस्थेचं समर्थन करत असाल तर हा देश पुन्हा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. या विचाराला अंगीकृत करून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून मताचा जो अधिकार मिळालेला त्या अधिकाराचा योग्य वापर करा. आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण तो केला. जो भरवेगाने तारू निघालेला होता वारू तो तुम्ही रोखण्याचं काम केलं. औषधाला विरोधी पक्ष नव्हता, पण आज देशाच्या सार्वभौम संसदेमध्ये विरोधी पक्ष हा प्रबळपणे उभा आहे. प्रादेशिक पक्ष संपत चाललेले नव्हे तर संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण तू पार्टीचं पॉलिटिक्स येत असेल तर ते देखील फार धोकादायक आहे. याची विचारधारा आपण स्वीकारली पाहिजे. मी अलीकडं दुःखी आहे, कारण माझ्या आयुष्यात मी दिबा पाटील, केशवराव धोंगरे, उद्धवराव पाटील, SM पाटील, ND पाटील त्या विचाराचे जे मराठा होते ते या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुई दोरा घेऊन फिरत होते. फाटलंय तिथं शिवण्याचं काम करत होते. पण आज अवस्था बांधवांनो भयानक आहे. आज फाडणाऱ्यांची फौज उभी राहिलेली आहे, जोडणाऱ्यांची फौज कमी आहे. आता दिबा पाटील होणे नाही, आता ND पाटील होणे नाही, आता कृष्णराव घोळप होणे नाही, आता सूर्यवंशी होणे नाही, SM पाटील होणे नाही, गणपतराव देशमुख होणे नाही, किसनराव बानकेले होणे नाही, संभाजीराव काकडे होणे नाही. आज नवीन विचाराची मशागत करून तरुण पिढीचा नेता आणि कार्यकर्ता आपल्या सर्वाला उभा करावा लागेल. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या संकल्पनेचा असावा. आपल्याला रयतेचं राजकारण करावं लागेल. आज आपण रयतेचं राजकारण करत नाही. आज राज्याची अवस्था काय? जे असतील सत्तेवरती त्याबद्दल काय नाही, लोकशाही माध्यमातून गेलेले. पण जे गेलं त्यांनी नेमकं करतायत काय याचा देखील विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. तामिळनाडूमध्ये बघा, अण्णा द्रविड मुन्नत्र कळघम, द्रविड मुन्नत्र कळघम, जयललिता असेल, करुणानिधी असेल, स्टॅलिन असेल, पण बॉल धर्मनिरपेक्षिक राजकारणाच्या तारड्यातच पडला. आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे? तिरमिंडी तिटकीन दहीहंडी भुटकी आहे. आज आपली अवस्था आहे. आणि म्हणून मित्र, मी सगळ्याला या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना सर्व बांधवांना विनंती करेन, प्रत्येकाने 5 मित्राशी मैत्री करावी.
तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो कोणत्या वंशाचा आहे, तो कोणत्या पंथाचा आहे हे बघू नका. त्याचं सुखदुःख जाणं, त्याच्या सुखाला दुखाला जा तुम्ही. गरीब असेल तर त्याच्या लग्नातल्या पंतरवाळ्या जरी उचलला तरी त्याला स्वाभिमान वाटतो. आपण लग्नपत्रिका वाटत असताना अनेकांना लग्नपत्रिका देतो, पण जो भरल्या पोटाचा आहे तो दुर्लक्ष करतो. पण आपण त्यालाच विचारतो, तो आलेला बी नसतो, लग्न कसं झालं म्हणतो फार चांगलं झालं, पण त्याला बघितलेलं बी. पण सर्वसामान्य माणसाला पत्रिका जरी दिली, तो गावातल्या 10 लोकांना दाखवतो, मला भालेरावांची पत्रिका आली, मला फालेण्याची पत्रिका आली, मी लग्नाला जाणार आहे, मला बोलवलेलं आहे, आणि म्हणून सुखादुखाची बांधिलकी करू. ॲडमिट असेल तर डबा नेण्याचं काम करा. 2 पैसे त्याला मदत करता येत असेल तर सामुदायिकरित्या करा. पण तिथं माणुसकीचा निकष लावायचा, जातीचा निकष लावायचा नाही. आपल्यातला जो गरीब असेल त्याला शिक्षणाची जिद्द आहे, त्याच्या शिक्षणाला मदत केली पाहिजे. आपण सर्वच काही करू शकत नाही, पण थोडी त्यागाची भूमिका जर घेतली तर निश्चित स्वरूपामध्ये आपला देशाचा, राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून समस्त ग्रामस्थ मंडळी, मुलखेड समस्त ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. तुम्हा सर्व ग्रामस्थांना मंगलकामना व्यक्त करून दीर्घायू लाभो, आरोग्यकारक दिवस जावो हीच या ठिकाणी शुभेच्छा देऊन मंगलकामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. नवीन पिढीने आम्हाला बोलवलं, आता आम्ही बघायला आलेलो आहोत. मी शोधतोय यातला कोणीतरी मायचा पूत तयार होईल आणि हा गाडा पुढे नेईल. मी निराशावादी नाही, मी आशावादी आहे. निश्चित हा फुले शाहू आंबेडकरांचा गाडा गतिशील राहील आणि तो तुम्ही सर्वजण गतिशील करा हीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. या ठिकाणी आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आयुष्यमान साळवी दादा, आपण एकदम मार्मिक असं म्हणजे चांगल्या पद्धतीत आम्हाला प्रबोधन केलं आणि अजूनसुद्धा ऐकण्याची इच्छा होती. तुम्ही बोलत असताना एकसुद्धा व्यक्ती इथून कुठला आवाजसुद्धा आला नाही. असं व्याख्यान असलं तर लोकांनासुद्धा ऐकाय बरं. या ठिकाणी दादांनी खरोखर चांगल्या पद्धतीत मार्मिक असं आपलं व्याख्यान केलेलं आहे. या ठिकाणी मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी भीमपुकार मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्या मान्यवरांनी ताबडतोब ह्या ठिकाणी विचार मंचकावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुढील कार्यक्रम त्यांचाच पहिला करायचा आहे. तसेच या ठिकाणी मुलखेड गावचे प्रथम नागरिक राहुल तापकीर सरपंच, आपण या ठिकाणी दादांना सन्मानित करायचे. हे पहा, सर्वांनी सन्मान झाल्यानंतर टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम संपवणार आहे. बाकीचा पुढचा पण कार्यक्रम भरपूर आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ घेणार नाही. हां, तसेच या ठिकाणी सरपंचांच्या हस्ते दादांचा सन्मान होत आहे. तुम्ही सरपंचाचा केला, आता सरपंच तुमचा करते.
गुलाब पुष्प द्या. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे दादांचं. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अरुणजी कांबळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आपला सुद्धा या ठिकाणी भीमपुकार मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान होत आहे. आपण स्वीकार करायचा आहे. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी युवा नेतृत्व सचिन भाऊ तापकीर आपण त्यांना सन्मानित करायचे. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नितीन ओवाळ आपणाला सुद्धा या ठिकाणी श्रीकांत तापकीर माजी सरपंच आपण नितीन भाऊ ओवाळांना सन्मानित करायचे. तसेच या ठिकाणी महादेव तापकीर यांच्या वतीनं विजय मोरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी मुलखेड गावचे सामाजिक कार्यकर्ते विकास सेठ तापकीर आपण या ठिकाणी आमचे फुलवराज शिंदे गुरुजी पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष यांना या ठिकाणी सन्मानित कर. पर्यटनाध्यक्ष तसेच बाळासाहेब पवार आपण सुद्धा सन्मान देण्यासाठी या ठिकाणी यायचे. तसेच पप्पू तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी यायचे विचार मंचावर. तसेच विश्वनाथ तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. तसेच या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष वंशिवदादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं सुद्धा भीमपुकार मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपण सुद्धा विचारपीठावर यायचे. तसेच आयुष्यमान विशाल भाऊ तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. तसेच ह्या ठिकाणी मुळशी तालुका पर्यटन विभाग बौद्ध महासभेचे मोरे साहेब आपणाला सुद्धा या ठिकाणी तापकीर साहेब सन्मानित करतात. आपण पुढे जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच या ठिकाणी आयुष्यमान शैलेश शिंदे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे भीमपुकार मित्रमंडळाच्या वतीनं. आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच या ठिकाणी संदेश ओव्हाळ आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दिलीप रणखांबे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला. दादा आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच वंचितचे सुशील ओव्हाळ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच अतुल भाऊ तापकीर युवा कार्यकर्ते आपण या ठिकाणी यायचे. तसेच या ठिकाणी प्रवीण वाघमारे आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय. प्रवीण ओम साई यूट्यूब चॅनेलचे मोहिते साहेब आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती.
तसेच या ठिकाणी प्रवीण वाघमारे आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच या ठिकाणी काळूराम बलकवडे आपण या ठिकाणी वाघमारे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी पोपट तापकीर हे प्रवीण भाऊंना सन्मानित करतात. तसेच या ठिकाणी आयुष्यमान रवींद्र निकाळजे आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच या ठिकाणी कचरू तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. तसेच या ठिकाणी आयुष्यमान दीपेंद्रजी केदारे आपणा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच या ठिकाणी संजय गायकवाड आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तसेच संजय भोसले आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अंकुश तापकीर आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचे. गणेश तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचे. संदेश तसेच या ठिकाणी आयुष्यमान संदेश ओव्हाळ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहता आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दीपक तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचे. तसेच या ठिकाणी आयुष्यमान विनायकजी शिंदे आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच आयुष्यमान दिनकर शिंदे आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच अंकुश शिंदे आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. तसेच आयुष्यमान संजय राजवंशी आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ज्या पाहुण्यांचा नाम उल्लेख केला आहे त्या पाहुण्यांनी विनाविलंब या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक निवृत्ती तापकीर आपल्याला सुद्धा या ठिकाणी दादा सन्मानित करण्यात येत आहे. या या दादा उठा ना. हे काही आहेत. तसेच या ठिकाणी अमित कांबळे आपणाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विश्वनाथ तापकीर दादा आपण सुद्धा या ठिकाणी येऊन सन्मान द्यायचा आहे. ज्यांनी हा आजचा कार्यक्रम खरोखर आज स्टेज बीज एकदम व्यवस्थित लाइटिंग वगैरे केले असे मारुती यादव दादा आपण सुद्धा या ठिकाणी याचे खरोखर चांगली टेजची व्यवस्था केली. आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. तसे आयुष्यमान बळीराम तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बळीराम तापकीरांच्या आस्थानी मांडववाल्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी बळीराम दादा तापकीर आपण या ठिकाणी यायचं आहे. तसे दादा तापकीर आपण सुद्धा या ठिकाणी यायचे सन्मान देण्यासाठी. तसेच आयुष्यमान कैलास भाऊ केदारी आपण तिकडे बसले. इकडे या. मग याच्यापासून तुम्हाला हात करतोय तुम्ही तिकडेच पायरीवर बसले तिकडे या. आणि सर्व मंडळींनी भोजन केल्याशिवाय जायचं नाही. कोणी कार्यक्रम करमणुकीचा सुद्धा या ठिकाणी आहे याची नोंद घ्या सर्वांनी. या ठिकाणी आमचे समता सैनिक दलाचे मेजर आयुष्यमान प्रकाशजी गायकवाड
आपण या ठिकाणी यायचे. आपला सुद्धा या ठिकाणी देवरामदादा तापकीर यांच्या हस्ते सन्मान होत आहे. वाघवाडीचे पोलीस पाटील अमित कांबळे, आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचे दादा. संदेश ओवाळ दादा, आपण सुद्धा या ठिकाणी या भीमपुकार मित्रमंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी अंकुश भाऊ तापकीर, राज ट्रान्सपोर्टचे सर्व आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपण सन्मान द्यायचा आहे. या ठिकाणी संदेश भाऊ ओवाळांना सन्मानित करायचे. तसेच या ठिकाणी आयुष्यमान विशालजी शिंदे, आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच कमलेश शिंदे, आपण सुद्धा या ठिकाणी यायचे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हर्षल जाधव आणि मित्र परिवार, आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच या ठिकाणी आकाश मोरे माजी सामनेर, आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हे पा शिंदे कंपनीचा विशाल भाऊ, तुमचा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करतात. आलाय की एकच. सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ दाभाडे दखनेगाव, आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी आमचे संजयजी भालेराव यांना या ठिकाणी अतुल भाऊ तापकीर, आपण यांना सन्मानित करायचे. गणेश तापकीर, दीपक भाऊ तापकीर, आपण या ठिकाणी यायचे. याच ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आयुष्यमान जयवंत मामा मोरे यांचा याच ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान आयुष्यमान नाना निगोजकर यांच्या हस्ते होतोय. मामांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचनंतर मुलखेड गावचे दाजी आयुष्यमान सागरजी कांबळे यांचाही याच ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचार मंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आयुष्यमान सागर तापकीर, आपणास विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी विचार मंचावर यायचं आहे. तसेच या भारताचे नागरिक आणि जे अमेरिका स्थित आहे असे सुमित उपाध्याय यांचाही याच ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यांचा सन्मान मुलखेड गावचे सरपंच आयुष्यमान राहुलजी तापकीर करते. साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचार मंचावर यायचं आहे.
तसेच उपाध्याय साहेबांसोबत असलेले त्यांचे सहकारी त्यांचाही याच ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांनाही विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावर यायचं आहे. याच ठिकाणी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जागच्या जागी उभं राहायचं आहे. याच ठिकाणी राष्ट्रगीत होईल.